खाऊ का गोला? नको गो. ताई पण नाही म्हणाली. आता कोणाला विचारू? माईला विचारते. माई ग माई, खाऊ का गोला? लीला ग लीला, नको खाऊ गोळा, डुकेल तुझा गळा, सगळं पाणी होईल नाकात माई गोळा. पण नाही म्हणाली. आता काय करू? आता कोणाला विचारू? नदी ग नदी, कशी बोलतो? काय ग लीला? नदी ग नदी, लीलाला खायचाय बर्फाचा गोळा. मग खा की. पण आई पण नाही म्हणाली, ताई पण नाही म्हणाली आणि माई पण नाही म्हणाली. मग तुझं कसं ऐकू? हे बघ, तुझ्या ताईपेक्षा आई बरी, आईपेक्षा माई बरी आणि तुझ्या माईपेक्षा ही नदी बाई बरी. ऐक की माझं, जा पळत पळत आणि खा बोला. बरोबर. आज शाळेचा कंटाळा झालाय. उडवतेच मी आज शाळा. तर आधी ताईला विचार. ताई ग ताई, उडवू का शाळा? नको उडवू शाळा. ताई तर कधी पण नाहीच. आईला विचार. आई गाई, उडवू का शाळा? नको उडवू शाळा. ताई पण नाही म्हणते, आई पण नाही म्हणते. आता कोणाला विचारू? माई ग माई, उडवू का शाळा? आला घरी कंटाळा, बुडवू नको शाळा, शिकून सवरून होशील सुखी माझ्या बाळा. ताई पण नाही म्हणते. आता काय करू? कशी उडवू शाळा? नदी ताईला बोलवते. नदीबाई, आज शाळेत जायचा कंटाळा चाललाय. काय करू? मग जाऊ ना कोणा शाळेत. पण तुझं कसं ऐकू? बघ, मी तुला सांगितलं होतं ना, तुझ्या ताईपेक्षा आई, आईपेक्षा माई मोठी आणि माईपेक्षा ही मोठी. तर बुडवू शाळा. बरोबर. आता मी इथेच बसते आणि शाळेत जातच खेळते आणि इथेच खेळते. अरे भोला नाना, तू आलाय. खाऊ काय आणलास? सोडा पेढे, ते पण बदामी. मला आता शाळेला उशीर होतोय. मी त्या दिवशी पण शाळा बुडवली होती. मी घरी आल्यानंतर खाणार. तू आईला सांगशील की माझ्यासाठी ते पेढे पेटीमध्ये ठेवून देशील. अगं आई, पेढे कुठे आहेत? तुला माहितीये का, आज शाळेत माझ्या डोळ्यांसमोर ते पेढेच नाचत होते. अगं शिंगाळ्यावरच्या भुट्टीत डबा ठेवलाय बघ. सापडले पेढे. आता मी पेढे खाणार. डब्बा तर खाली आहे. पेढे कुठे गेले? आई, यात पेढे नाही. अगं असं कसं होईल? कोणी खाल्ले?
बघा मुलांनो, खोटे कधीच बोलायचे नाही, मोठ्या माणसांचे नेहमी ऐकायचे व शाळेत नेहमी जायचे. शाळा बुडवायची नाही हे आजपासून लक्षात ठेवायचे.